अजितदादांच्या विमानात गरजेपेक्षा अधिकचं इंधन होतं. पायलटनं अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं आणि स्फोट घडवला. रोहित पवारांचा हादरवणारा आरोप. विमानाच्या आगीत अजितदादांकडील कागदपत्र जळालेली नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? आमदार रोहित पवारांचा सवाल. देशात अद्ययावत लॅब आहे, ब्लॅक बॉक्स तपासणी बाहेर का? रोहित पवारांचा सवाल. अपघातग्रस्त विमानाच्या रजिस्ट्रेशनवरूनही रोहित पवारांकडनं संशय व्यक्त. लेअरजेट विमानाचं देशामध्ये रजिस्ट्रेशन होत नसल्याचा दावा. व्हीव्हीआयपी व्यक्तींना जाणीवपूर्वक खराब विमानं दिल्याचाही आरोप. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजित पवार अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करणार होते. रोहित पवारांचा मोठा दावा. दादांना अनेक फेरबदल करायचे होते. रोहित पवारांची माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालीच्या भीतीनं कट आखला गेला असावा. रोहित पवारांनी व्यक्त केली शंका. विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांनीच हे घडवून आणलं असावं. रोहित पवारांना संशय. मुलुंड दुर्घटनेनंतर ठाण्यात शिंदेंच्या घराबाहेर मनसेची बॅनरबाजी. बॅनरमधून मुलुंड मेट्रो अपघाताचा निषेध. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. मुंबईच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपकडनं ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची वर्णी, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवाडकरांच्या नावावर शिक्कामोर्तब. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश. 16 मार्चला मतदान आणि लगेच निकाल लागणार. मुंबई महापालिकेतील सुधार समितीचा तिढा सुटला. सुधार समिती शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला. अध्यक्षपदासाठी किरण लांडगे आणि संध्या दोशी यांच्या नावाच्या चर्चा. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं शैक्षणिक सरकारी नोकरीतलं 5% आरक्षण रद्द. राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय जारी. भारतीय मुस्लिमही हिंदूच, आपल्याला सर्वांची घरवापसी करायची आहे. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. हिंदूंनी 3 मुलं जन्माला घालावीत. भागवतांचा पुनरुच्चार. पुणे बुधवार पेठेतनं बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात. सर्व महिलांच्या नागरिकत्वाची तपासणी सुरू. अवैध मार्गानं बांगलादेशी महिला भारतात. पुण्यातील भिगवणमध्ये आई भावाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत तरुणीचं अपहरण. हिंदू संघटनांकडून आज भिगवण बंद. वाशिममध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. वाशिममध्ये टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोला अवघा 6 रुपये किलो दर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल.